शेतकरी मित्रांनो नमस्कार. डॉक्टर अमोल पाटील सरांच्या स्पीड फर्टिगेशनमध्ये आपलं स्वागत आहे. माझं नाव विनोद यादव, बलवडी भाडवणी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. हा पूर्णपणे स्पीड फर्टिगेशनवर आधारित प्लॉट आहे. स्पीड फर्टिगेशनमध्ये सर्व खतं आपण ठिबकमधून देण्यास सांगतो. म्हणजे एका वेळेला एक खत ठिबकमधून विरघळून द्यायचं. त्याच्यामध्ये 1840 असेल, 924 असेल, 1026 असेल, ही सुद्धा खतं आपण ठिबकमधून द्यायला सांगतो. बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम येतो की 1840 किंवा जी ग्रॅन्युअल खतं आहेत ती कशी ठिबकमधून द्यायची किंवा कसं आपण देऊ शकतो. तर जे नवीन शेतकरी आत्ता जॉईन झालेत आम्हाला त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. हे 924 खतं आहे, हे ग्रॅन्युअलमध्ये आहे. तर हे देताना आपण एक अशी तंगूची किंवा वायरची पिशवी म्हणतो ती घेतली आहे. बॅरलमध्ये पाणी सोडलेलं आहे आणि याच्यामध्ये पाईप सोडलेली आहे. हे बघू शकता, हे ग्रॅन्युअल खत 924. ग्रॅन्युअल खतं तयार कसे होतात तर कंपनीमध्ये एक प्रकारचं त्यांच्याकडे मशीन असते. त्याच्यामध्ये बाइंडिंग एजंट म्हणून क्रश सँड किंवा सँड वगैरे वापरतात आणि त्याच्यावरती हे जे कॉम्प्लेक्स खतं असतात 1840, 924 याचं कोटिंग करतात. मग ही विरघळवायची पद्धत ही सगळ्यात सोपी अशी आहे. तुम्ही याच्यात पाणी सोडा, हातानं थोडं हलवा, खत विरघळतं. आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम काय येतो की ठीक आहे सर, हे खत विरघळलं, आम्ही विरघळलं, पण हे सोडताना आमचा फिल्टर जाम होतो आहे. ठिबकचा फिल्टर असेल तर तो जाम होतो आहे, किंवा तुमचा पंपाचा फिल्टर असेल तो जाम होतो आहे, किंवा तुमचा असा इंजेक्टर असेल त्याचं फिल्टर जाम होतं आहे. तर ह्याच्यासाठी एक पर्याय अजून असा आहे की हे जेव्हा खत तुम्ही विरघळवता, पूर्णपणे विरघळल्यानंतर एक 10 मिनटं तुम्ही बॅरल हलवू नका. म्हणजे जो बॅरलमध्ये गेलेला जो अजून बारीक गाळ आहे तो खाली बसेल बॅरेलच्या. आणि परत सोडताना आपले जे हे फिल्टर आहेत असले ते वरून खाली हळूहळू न्यायचे, जेणेकरून तो जो गाळ आहे बॅरलमध्ये गेला तो खाली राहतो आणि त्याच्यामुळे ते ओढलं जात नाही पाण्यात आणि फिल्टर वगैरे जाम होत नाही. तर अशा प्रकारे आपण ग्रॅन्युअल खतं विरघळू शकतो आणि त्याचा चांगला रिझल्ट येतो. ठिबकमधून सोडल्यामुळे ते 90% खतं लागू होतात. तुम्ही असे रानात विस्कटून टाकली तर त्याचा लागू होण्याचं प्रमाण खूप कमी आहे. 30% लागू होतात, बाकीचे तसेच जमिनीत साठून राहतात. तर आपण हे अशा प्रकारे खतं विरघळू शकतो आणि ठिबकमधून देऊ शकतो. आणि आपण स्पीड फर्टिगेशन सिलेक्ट केल्याबद्दल आपलं धन्यवाद.